ज्यावेळेस इथं नाकं भरायचं, मिस्त्री बिगारी लोक इथे जमायचे, मी बाबासाहेबांचे गाणे म्हणायचो। आम्ही मिस्त्री बिगारी लोकांच्या संकल्पनेतून असा आमच्या डोक्यात विचार आला, मनात विचार आला की आपण इथं बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा। तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये चोरासारखी एवढ्या मोठ्या महामानवाची पुतळा इथं आणताय आणि त्या पुतळ्याचं चोरासारखं इथं रोपण करून तुम्ही जाताय, म्हणजे ह्याच्या पाठीमागचं तुमचा उद्देश काय? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा जय हो। नमस्कार, मी आहे प्रफुल्ल केदारे आणि आपण पाहत आहात मीडिया भारत न्यूज। उल्हासनगरमधील सुभाष टेकडी हा आंबेडकरी समाजाचा, आंबेडकरी विचारांचा बालेकिल्ला आणि इथलं प्रेरणादायी सगळ्यात महत्त्वाचा सुभाष टेकडी चौकातला पुतळा, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अर्धकृती पुतळा जो आता पूर्णाकृती करण्यात आलेला आहे, याचा वाद गेल्या अनेक महिन्यांपासून रंगत आहे। आणि कालच्या अचानक रात्री 2 वाजता या पुतळ्याचं रोपण करण्यात आलं आणि त्याचं घाईघाईने आचारसंहितेच्या अगोदर उद्घाटन करण्याचा इथल्या लोकप्रतिनिधींनी प्रयत्न केला। मात्र पुतळा समितीचे पदाधिकारी आणि येथील जागृत नागरिकांनी हा राजकारण्यांचा डाव उधळून लावलाय। नेमका काय प्रकार होता, रात्री 2 वाजता काय झालं? आज सर्वांना या ठिकाणी सैनिकांना सुभाष टेकडीमधलं समजलं की रात्री 2 वाजता महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळा हा एक काही बोटावर मोजण्या एवढे काही राजकीय लोकांनी आणि आमदारांनी या ठिकाणी आणून इथं लावला आणि कानोकान कोणालाही खबर नाही केली। संबंधित असं जर बघितलं जर गेलं तर हा पूर्णपणे अधिकार हा पुतळा समितीला आहे की तुम्ही पुतळा समितीला इंटिमेशन दिलं पाहिजे की आज पुतळा घेऊन येतोय आणि पुतळा ह्या ठिकाणी आपल्याला लावायचा आहे। तर साधी या ठिकाणी तुम्ही रात्रीच्या अंधारामध्ये चोरासारखी एवढ्या मोठ्या महामानवाची पुतळा इथं आणताय आणि त्या पुतळ्याचं चोरासारखं इथं रोपण करून तुम्ही जाताय, म्हणजे ह्याच्या पाठीमागचं तुमचा उद्देश काय? तुम्हाला काय नेमकं साध्य करायचं आहे? हा एक प्रश्न इथल्या सुभाष टेकडीमधल्या तमाम आंबेडकरी जनतेला हा पडलेला आहे। अजूनपर्यंत तिथं शिवशोभीकरणाचं कामही त्या ठिकाणी पूर्ण झालेलं नाही आहे। शिवशोभीकरणाचं काम पूर्ण होऊ द्यायला पाहिजे होतं आणि ते कामही निकृष्ट दर्जाचं केलेलं आहे। तर ते निकृष्ट दर्जाचं काम करताना काही महिन्यांपूर्वी इथं आमदारांनी श्रीकांत शिंदे आणि CM यांच्याकडनं हा जो निधी आणला आहे, बरं निधी तुमचा, आमदार तुमचा, इथं स्थानिक एक कार्यकर्ता आहे तोही तुमचाच आणि तुमचाच कार्यकर्ता आंदोलन करताना काही मीडियावाल्यांना घेऊन इथं आंदोलन करतो गेल्या महिन्यापूर्वी की हा टाईल्स निकृष्ट दर्जाचे आहे म्हणून आंबेडकरी जनता रोष करते। माझ्यासोबत आहेत सामाजिक कार्यकर्ते संदेश सपकाळ। नेमकी इथली लोकभावना काय आहे आणि झालेल्या प्रकाराशी तुम्ही सहमत आहात का? या ठिकाणी जो प्रकार झाला काल रात्री, या बाबासाहेबांचा पुतळा रात्री कुणालाही न सांगता या ठिकाणी आणून लावण्यात आला। ते लावणारी जी लोकं आहेत त्या लावणाऱ्या लोकांना बाबासाहेबांच्या प्रती काही घेणं देणं नाही आहे, कारण बाबासाहेब ही सुभाष टेकडीतल्या जनतेची अस्मिता आहे आणि ती अस्मिता जपण्यासाठी इथल्या स्थानिक जी काही लोकं आहेत, जी काही तरुण कार्यकर्ते आहेत, त्या सर्वांना ती गोष्ट कळायला हवी होती आणि बाबासाहेबांचा पुतळा हा गाजत वाजत आणणं हे खूप गरजेचं होतं। इथल्या पुतळा स्थापनेच्या आधी गेल्या अनेक वर्षांपासून या पुतळ्याचं संरक्षण आणि संवर्धन करणारी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर पुतळा समिती आहे, त्याचे पदाधिकारी आपल्यासोबत आहेत, त्यांना विश्वासात घेणं गरजेचं होतं। परंतु काय झालं, तुम्हाला अचानक माहिती पडलं का? तुम्हाला इथल्या स्थानिक आमदारांनी किंवा इथल्या लोकप्रतिनिधींनी विश्वासात न घेता हे उद्घाटनाचा डाव रचला होता का? हो, हा एक प्रकारे षडयंत्रच होतं। त्या आमदार असतील किंवा आमदारांचे बगलबच्चे जे आहेत त्यांचं हे षडयंत्र होतं। आमच्याबरोबर आम्ही रात्री 11 वाजेपर्यंत या ठिकाणी काम चाललं आहे, आम्ही त्यांच्यासाठी थांबतोय। त्यांना काही लागलं तर मजुरांना चहा पाणी ह्याच्या गोष्टीसाठी सुद्धा आम्ही लक्ष देतोय। पण आम्ही गेल्यानंतर आम्हाला कुठलीही कानोकान खबर नसताना रात्री अपरात्री हा पुतळा घेऊन आले। समितीचा एकही सदस्य नाही किंवा कुणाला निरोपही दिलेला नाही। तर तो एवढा रोष होता, समितीबरोबरच जनतेचा रोष आहे तो आत्ता आपल्या सोशल मीडियाच्या माध्यमातून सकाळी ज्यावेळेस पहाटेचं झाल्यानंतर सकाळी संपूर्ण सोशल मीडियावरती हा उद्रेक झाला। त्यानंतर मग समितीने लगेच ठरवलं की आपल्याला निषेधच केला पाहिजे, आमदाराचाही निषेध झाला पाहिजे।
ज्या आमदारांनी आपल्या विनंतीला मान देऊन उभा पुतळा बसवला कबूल झालेला आहे, पण त्याचा सुद्धा निषेध झाला पाहिजे जो आम्हाला गाफील ठेवतोय. आता वास्तविक पाहता आमदारांनी ही चूक मान्य केलेली आहे. त्यांचं म्हणणं आहे की या गोष्टीबद्दल ते गाफील होते, त्यांना कुठलीही कल्पना नव्हती. कार्यकर्त्यांनी काय घोषणाबाजी केली, काय नियोजन केलं, त्यांनी जाहीर माफी मागितली. याच्यानंतर पुतळा समितीची भूमिका काय असणार? यानंतर आमदारासमोर पुतळा समितीने ठोस भूमिका मांडली की यापुढे अशी कुठलीही आमदाराची किंवा त्याच्या बगलबच्च्याची मनमानी चालणार नाही आणि पुतळा समिती आणि इथल्या जनतेला सामावून घेऊन कार्यक्रमाचं नियोजन केलं जाईल. ते नियोजन करताना कुठलीही डेडलाईन लवकर आचारसंहिता वगैरे ह्या गोष्टी बघितल्या जाणार नाही. त्याचबरोबर पुतळा समितीने आणखी एक मोठा निर्णय घेतला. बाबासाहेबांच्या पुतळ्याच्या बाबतीत जो पुतळा कुणीही बघितलेला नाही, तर मधल्या काळात उद्या परवा आपण पुतळा झाकू आणि इथल्या मान्यवरांना संपूर्ण पुतळा दाखवूया. आतमध्ये बंदिस्त याच्यामध्ये पुतळा बघतील. तो पुतळा जर सॅटिस्फाय झाले त्याची आपण व्हिडिओ शूटिंग काढू आणि त्या समाधान झाल्यानंतर तो पुतळा आपण मान्य करायचा आहे. अदरवाईज आपण तो पुतळा परत पाठवून दुसरा पुतळा मागू. या चौकात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याची स्थापना 1988च्या दरम्यान झाली होती. त्या काळी उल्हासनगरमध्ये मजुरी करणारे जे आंबेडकरी समाजाचे काही कार्यकर्ते होते, त्यांनी एक एक पैसा जमा करून हा पुतळा उभारला होता. तुम्ही त्याचे साक्षीदार आहात. त्याची पहिली वीट तुम्ही रचलेली आहे. ज्या पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या पुतळ्याचं असं घाईघाईत अनावरण होतंय, काय होतंय? तुम्हाला वाईट वाटतंय? हो, मला वाईट वाटतं साहेब. आम्ही ज्यावेळेस इथं नाकं भरायचं, मिस्त्री बिगारी लोक इथे जमायचे, मी बाबासाहेबांचे गाणे म्हणायचो. आम्ही मिस्त्री बिगारी लोकांच्या संकल्पनेतून असा आमच्या डोक्यात विचार आला, मनात विचार आला की आपण इथं बाबासाहेबांचा पुतळा बसवायचा. आम्ही बाबासाहेबांचा पुतळा बसवण्यासाठी नायडूची 5 रुपये तासाने हातगाडी घेतली. नायडूची 5 रुपये तासाने हातगाडी घेतली. ती गाडी आम्ही आपला गोंडावणे साहेबांच्या ब्लॉकमध्ये जाऊन रेती वीट सिमेंट आणून एवढा पुतळा म्हणजे चेंबर बनवला. त्याच्यावर प्लॅस्टर ऑफ पॅरिसची मूर्ती ठेवली आणि आज तो पुतळा भव्य मोठा झाला. त्याच्याबद्दल आम्हाला सर्वांना समाधान आहे, आनंद आहे. परंतु आम्हाला विश्वासात न घेता ह्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली आता उंच पुतळ्याची, ते आम्हाला जरा खटकतं आहे. ते बाबासाहेबांनी 33 कोटी देऊ नाकारले, परंतु आमचे काही भरकटलेले बांडगुळ बांडवांनी सत्तेसाठी इथं आजूबाजूला देवांचे फोटो लावल्यात. उद्या ते इथं पाय देऊन सुद्धा देवांचे फोटो ठेवतील. ही एक मोठी शोकांतिका आहे. खरं तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा सुभाष टेकडीमधील पुतळा अनेक विषयांनी वादग्रस्त ठरलेला होता. त्याच्या कामाबद्दल, त्याच्या निकृष्टतेबद्दल आणि त्याच्या स्थापनेबद्दल वेगवेगळे विषय लोकांपर्यंत चर्चेमध्ये आलेले आहेत. यानंतर पुतळा समिती इथले भीमसैनिक जागृत झालेले आहेत आणि आम्ही आमच्या पद्धतीने यथोचित सन्मानाने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा पुतळ्याची स्थापना करू, हा निर्णय त्यांनी घेतलेला आहे. येणाऱ्या काळात हे आपल्याला बघायला मिळेल की ह्या निर्णयाची किती अंमलबजावणी होते.